computer implementation of finite element analysis. Computer implementation of finite element analysis. लास्ट टॉपिक आहे. याच्यामध्ये बघा सगळी थिअरी आहे. मॅक्सिमम 3 लेक्चर लागतात टॉपिक संपवायला. पहिल्यांदा आपण बघूया कॉम्प्युटर इम्प्लिमेंटेशन ऑफ फायनाइट एलिमेंट अनालिसिस म्हणजे काय. तर तुम्ही कोणतेही जे सॉफ्टवेअर यूज करताय एफईए अनालिसिस साठी, एक्झाम्पल म्हणून मी घेतो बघा एनसिस. तर त्या एनसिस मध्ये टोटल 3 स्टेप असतात. कोणता पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 3 बेसिक स्टेप असतात. कुठल्या कुठल्या स्टेप असतात त्या. तर पहिली स्टेप असते प्री प्रोसेसिंग, दुसरी स्टेप असते प्रोसेसिंग, आणि तिसरी स्टेप असते पोस्ट प्रोसेसिंग. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम तुम्ही एफईएच्या सॉफ्टवेअर वरती जर सॉल्व्ह करायला गेला तर ह्या 3 स्टेप्स फॉलो होतात. प्री प्रोसेसिंग, प्रोसेसिंग आणि पोस्ट प्रोसेसिंग. आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे शिकलो, म्हणजे फायनाइट एलिमेंट मध्ये जे शिकलो आतापर्यंत, आपण काय करतो तरी आतापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता, बरोबर आहे. काय करायचा, स्टिफनेस मॅट्रिक्स तयार करायचा. स्टिफनेस मॅट्रिक्स तयार केला की बाउंड्री कंडिशन अप्लाय करायचा. बाउंड्री कंडिशन अप्लाय केल्या की तुमचा प्रॉब्लेम काय व्हायचा, सॉल्व्ह व्हायचा, बरोबर. ती जी स्टेप आहे त्याला म्हणतो आपण सोल्युशन. ती सोल्युशनची स्टेप म्हणजे प्रोसेसिंगची स्टेप. ही स्टेप आहे प्रोसेसिंगची स्टेप. म्हणजे आजपर्यंत आपण जे एफईए मध्ये सगळं बघत आलोय ती म्हणजे कुठली स्टेप बघत आलोय, प्रोसेसिंगची स्टेप बघत आलोय. ठीक आहे. मग प्री प्रोसेसिंग आणि पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे काय असते तर ते सांगतो. तर प्री प्रोसेसिंग म्हणजे काय आहे की याच्यामध्ये आपण नॉर्मली कॅड डाटा जनरेट करतो. त्यानंतर मटेरियल प्रॉपर्टीज अप्लाय करतो, मेशिंग, बाउंड्री कंडिशन्स अप्लाय करतो बेस्ड अपॉन द अनालिसिस. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, प्री प्रोसेसिंग. म्हणजे प्री प्रोसेसिंग मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होतात बघा. कॅड डाटा तयार करणे, म्हणजे तुम्हाला ज्या मॉडेलचं, म्हणजे आता समजा एखादा कॉम्पोनंट आहे, आपण कनेक्टिंग रॉडचं समजा तुम्ही अनालिसिस करायलाय, तर कनेक्टिंग रॉडचं अनालिसिस करताना तुम्हाला कनेक्टिंग रॉडचं 3D मॉडेल तयार पाहिजे. मग कनेक्टिंग रॉडचं 3D मॉडेल तयार करणे याला आपण काय म्हणतो बघा, प्री प्रोसेसिंग. पण नुसतं कनेक्टिंग रॉडचा 3D मॉडेल तयार केला म्हणजे प्री प्रोसेसिंग झालं नाही. मग ते तुम्ही कोणताही 3D मॉडेल 3D च्या सॉफ्टवेअर मध्ये करू शकताय. मग समजा मी तो कुठल्या तरी कटियामध्ये तयार केला असं समजा, तर त्याची IGS फाईल घ्यायची आणि ती आणून तुमच्या एनसिस म्हणजे जे एफईएचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आणून ती काय करायची, लोड करायची. म्हणजेच तुमचा तो 3D मॉडेल एनसिस मध्ये तयार झाला. आता एनसिस मध्ये स्वतः ह्या सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा तुम्हाला 3D मॉडेल बनवता येतात. सांगण्याचं कारण काय की मी मुद्दाम एका सॉफ्टवेअरचं नाव काय घेतलं, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही सॉफ्टवेअरला 3D मॉडेल बनवा आणि ते तुम्ही काय करा, इम्पोर्ट करा कुठल्या तुमच्या एफईएच्या सॉफ्टवेअरला, किंवा डायरेक्ट एफईएच्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही काय करा, 3D मॉडेल बनवा. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. मग असं कन्सिडर करूया आपण की दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये बनवलं, कारण की 3D मॉडेल बनवायला बाकीचे सॉफ्टवेअर ते स्पेशलाइज आहे, त्याच्यामध्ये बनवायला आपल्याला इझी जाईल. म्हणून मी एक नाव घेतलं कटिया. म्हणजे मी कटियामध्ये 3D मॉडेल बनवलं आणि ते मी इम्पोर्ट कुठे केलं, तुमच्या एनसिस मध्ये मी काय केलं, इम्पोर्ट केलं. म्हणजे एफईएच्या सॉफ्टवेअर मध्ये इम्पोर्ट केलं. हे झालं पाहणं प्रिपरेशन ऑफ कॅड डाटा. म्हणजे माझ्याकडे त्यावर काय झालं, कॅड मॉडेल तयार झालं. कॅड मॉडेल तयार झाल्यानंतर मग आपण काय करतो, त्या मॉडेलला मटेरियल प्रॉपर्टीज अप्लाय करतो. आता मटेरियल प्रॉपर्टीज काय अप्लाय करतो, कारण की सोल्युशनच्या स्टेपमध्ये तुम्हाला भरपूर वेळेला बघा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, पॉइझन्स रेशो, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा डेन्सिटी, ह्या गोष्टी भरपूर वेळेला कॅल्क्युलेशनला लागतात. पण एफईए सॉफ्टवेअर मध्ये मॅक्सिमम वेळेला तुम्हाला मटेरियल प्रॉपर्टीज म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, त्याच्यानंतर पॉइझन्स रेशो, ह्या गोष्टी नेहमी कॅल्क्युलेशन मध्ये लागणार आहेत. मग ते ज्या व्हॅल्यू आहेत ई ची, जी ची किंवा म्यू ची व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यू तुम्हाला जर तुम्ही त्या 3D मॉडेलला मटेरियल अप्लाय केलं तर आणि तरच मिळतील. त्यामुळे प्री प्रोसेसिंग मधली पुढची जी स्टेप असते ती म्हणजे कुठली असते, मटेरियल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर नेक्स्ट जी स्टेज आहे ती म्हणजे बाउंड्री कंडिशन.
ठीक आहे. काय करायचं, बाउंड्री कंडिशन अप्लाय करायची. आता बाउंड्री कंडिशन म्हणजे काय, आपण भरपूर वेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. प्रॉब्लेम मध्ये आपण काय करतो बाळांनो, फोर्स कुठे ऍक्ट व्हायला आहे द्यायचं. कोणता एंड फिक्स आहे ते द्यायचो. कुठे डिस्प्लेसमेंट होणार, एक्स ला, वाय ला, झेड ला कुठे होणार ते आपण मेन्शन करायचो. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही बाउंड्री कंडिशन रिअल कंडिशन प्रमाणे जर अप्लाय केला तर तुम्हाला बाळांनो आन्सर मिळणार. पण हे सगळं करण्यासाठी तुम्ही काय करत होता, दिलेला कॉम्पोनंट डिस्क्रिटाइज करायचा. डिस्क्रिटाइज म्हणजे त्याचं काय करायचा, मेशिंग करायचा. मेशिंग वेगवेगळ्या टाईपचे बघितलेत. ठीक आहे. त्यामुळे ही प्री प्रोसेसिंग जे आहे ते प्री प्रोसेसिंग बद्दल मी बोलते. मग मी लिहितो 1 प्री प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंग मध्ये आपण बेसिक 4 गोष्टी करतो. कोणत्या कोणत्या त्याचे मी लिहितो. सगळ्यात पहिली मी करणार आहे जिओमेट्री क्रिएशन. जिओमेट्री क्रिएशन म्हणजे काय, कॅड डाटा म्हणजे आपण 3D मॉडेल बनवलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज लागणार. म्हणून मटेरियल ऍप्लिकेशन. दुसरी स्टेप काय, मटेरियल ऍप्लिकेशन. जे आपण त्या कॅडचं जे मॉडेल बनवले त्याला आपण काय केलं, मटेरियल अप्लाय केलं. मटेरियल अप्लाय केल्यानंतर आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, डिस्क्रिटाइज करतो. डिस्क्रिटाइज म्हणजे त्याचं काय करतो बघा आपण, मेशिंग. त्यामुळे आपण मेशिंग केलं. मेशिंग केल्यानंतर आपण काय केली, बाउंड्री कंडिशन अप्लाय केली. म्हणजे ह्या स्टेप ज्या 4 आपण करतो प्रॉब्लेम मध्ये, ह्या 4 स्टेप म्हणजे काय, प्री प्रोसेस. म्हणजेच काय, प्री प्रोसेसिंग. ह्या 4 स्टेप केल्याशिवाय सॉफ्टवेअर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर तुम्हाला आन्सर्स मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे ही पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे प्री प्रोसेसिंग. आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग सॉफ्टवेअर काय करते, त्याच्या मागे सगळ्यांचे स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करणे, मग बाउंड्री कंडिशन वरून त्याचे काय करणार, मॅट्रिक्स सॉल्व्ह करणे, मॅट्रिक्स सॉल्व्ह करून त्याचा रिझल्ट आणणे. ही गोष्ट कुठे होते, प्रोसेसिंग मध्ये. आणि पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे काय, जो काही रिझल्ट आलाय तो इन द फॉर्म ऑफ चार्ट्स किंवा इन द फॉर्म ऑफ अॅनिमेशन तुम्हाला काय करतो बाळांनो, डिस्प्ले केला जातो. त्याला म्हणतात बाळांनो पोस्ट प्रोसेसिंग. म्हणजे थोडक्यात काय, प्री प्रोसेसिंग म्हणजे प्रॉब्लेमचं प्रिपरेशन करणे, प्रोसेसिंग म्हणजे प्रॉब्लेम ऍक्च्युअल सॉल्व्ह करणे, पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे त्याचे रिझल्ट प्लॉट करणे. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी आहेत ज्या FEA च्या सॉफ्टवेअर मध्ये बेसिकली स्टेप वाईज होतात. त्यातलं आज आपण फक्त प्री प्रोसेसिंग बघणार आहे. ठीक आहे. तुम्ही प्री प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला सांगितलं जॉमेट्री क्रिएशन. आता तुम्ही जॉमेट्री क्रिएट करता याचा अर्थ काय, तर नुसती काही जॉमेट्री क्रिएट करत नाही, तर जॉमेट्री क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला इथंच त्याचे नंबर ऑफ एलिमेंट्स पण डिटरमाइन करावे लागतात. म्हणजे ती जॉमेट्री, आता समजा मी एक सांगतो इथं, समजा मी एक स्ट्रेट बार घेतला हा 3D, तर तुम्ही अगोदरच काय करताय, याला डिस्क्रिटाइज करताय. म्हणजे काय, याला नंबर ऑफ एलिमेंट्स मध्ये कन्वर्ट करताय. 1 2 3 4 4 एलिमेंट मध्ये कन्वर्ट केले. म्हणजे किती एलिमेंट मध्ये कन्वर्ट करायचं हे जॉमेट्री मध्येच तुम्ही ठरवणार, किती एलिमेंट मध्ये कन्वर्ट करायचं. एकदा तुमचे एलिमेंट्स जनरेट झाले तर तुमचे एलिमेंट्स मुळे काय होणार, नोड्स फॉर्म होणार. म्हणजे समजा हा 1D असेल तर 1 2 3 4 5 तुमचे नोड्स फॉर्म होणार. त्यामुळे तुमचे नोड्स किती येणार, आता हा 1D घेतलाय त्यामुळे हे जे नोड इझिली मला मिळाले. जर समजा तुम्ही नंबर ऑफ एलिमेंट्स ठरवलाय 100 करायचे एका कॉम्पोनंटचे 100 आणि तुम्ही मेशिंग मध्ये ठरवलंय की तुम्ही ट्रायंग्युलर मेशिंग करणार आहे. ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टंट स्ट्रेट ट्रायंगल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, ट्रायंग्युलर मेशिंग. मग त्या ट्रायंग्युलर मेशिंग प्रमाणे तुम्हाला काय करायला पाहिजे, नंबर ऑफ नोड्स घ्यायला पाहिजे. म्हणजे ते मेशिंग जनरेट करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. जर समजा 2 वेगवेगळे कॉम्पोनंट असतील आणि त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट असेल तर तुम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्टचे पण मेशिंग बनवायला पाहिजे, कॉन्टॅक्टचे. ठीक आहे. त्यामुळे नुसती जॉमेट्री 3D मॉडेल बनवला म्हणजेच तुमचं काम झालं नाही. ते 3D मॉडेल बनवल्यानंतर किती एलिमेंट फॉर्म करायचे, त्यानंतर त्याचे नोड्स किती असायला पाहिजेत, नोड्स नंतर जर कॉन्टॅक्ट असतील तर ते कसे असायला पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कशामध्ये येणार बाबा, इन जॉमेट्री क्रिएशन. ठीक आहे. ही झाली बाबा तुमची एक जॉमेट्री क्रिएट. जॉमेट्री क्रिएट झाल्यानंतर मग आता तुम्हाला मटेरियल अप्लाय करायला पाहिजे. पण मटेरियल मध्ये पण बाबा बेसिक 2 टाईप येतात. एक म्हणजे होमोजिनियस मटेरियल आणि एक हेट्रोजिनियस मटेरियल. होमोजिनियस म्हणजे काय, मटेरियलच्या कुठल्या पण पॉइंटला गेला, म्हणजे समजा इथं किंवा इथं किंवा इथं कुठं पण गेला तर मटेरियल प्रॉपर्टी सेम राहतात. कुठं पण जावा मटेरियल प्रॉपर्टी सेम. अजून एक एक्झाम्पल सांगतो, वूड आहे समजा, वूड हे असं असते बघा, वूड बरोबर आहे काय. मग वूड मध्ये जर तुम्ही गेला तर प्रत्येक पॉइंटला याच्या प्रॉपर्टी सेम असत नाही. ठीक आहे. त्यामुळे ते हेट्रोजिनियस मटेरियल येते. मग
मटेरियल तुम्ही कुठल्या अप्लाय करणार आहे त्याप्रमाणे काय असणार आहे की तुमच्या प्रॉपर्टीज ह्या प्रॉब्लेम मध्ये दिल्या जातील. मग मटेरियल होमोजिनियस असेल किंवा एकतर ते हेट्रोजिनियस असेल. मेशिंग बद्दल मी परत नंतर बोलतो. ठीक आहे. बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन तुम्ही अप्लाय करताय त्यावेळेला बाउंड्री कंडिशन ह्या दोन टाईप्स असतात. एक बाउंड्री कंडिशन हे बेसिकली दोन टाईप असतात. त्यातली पहिली बाउंड्री कंडिशन म्हणजे फोर्स आणि दुसरी म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर मी एक एक्झाम्पल सांगतो. समजा हा कॅन्टिलीवर बीम आहे. ह्या कॅन्टिलीवर बीमला मी इथे एक बाउंड्री कंडिशन अप्लाय केल्या बघा. ही कुठली बाउंड्री कंडिशन आहे रे? फोर्सची आहे का डिस्प्लेसमेंटची? तो एंड काय केलाय रे मी? हा एक शाफ्ट आहे. त्याचा मी हा एंड काय केलाय? फिक्स केलाय. बरोबर आहे. एंड फिक्स आहे याचा अर्थ काय? त्याला डिस्प्लेसमेंटच होणार नाही. म्हणजे मी कुठली बाउंड्री कंडिशन अप्लाय केली? ते डिस्प्लेसमेंट बाउंड्री कंडिशन अप्लाय केली. म्हणजे डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड तुम्ही बाउंड्री कंडिशन अप्लाय केली. पण प्रॉब्लेम सोल्युशनसाठी तुम्हाला डिस्प्लेसमेंटची बाउंड्री कंडिशन पण लागते आणि सायमल्टेनियसली फोर्सची बाउंड्री कंडिशन पण लागते. समजा फोर्स दिला नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही किंवा तुम्ही बाउंड्री कंडिशन दिला नाही तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे बाउंड्री कंडिशन अप्लाय करताना तुम्हाला नॉर्मली एक डिस्प्लेसमेंटची रिलेटेड आणि फोर्सशी रिलेटेड बाउंड्री कंडिशन द्यावी लागते. पण त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर तुमचे आन्सर परफेक्ट येणार. समजा एखादा फोर्स किंवा एखादी बाउंड्री कंडिशन तुम्ही मिस केली तर ते आन्सर परफेक्ट येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे प्री प्रोसेसिंग मध्ये ह्या बेसिक 4 गोष्टी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एवढं सगळं तुम्ही केला म्हणजे काय झालं बघा तुमचं प्री प्रोसेसिंग. आता मी एक सांगतो. समजा मी सॉफ्टवेअर बसलोय ANSYS-च्या. ठीक आहे. आणि मला कनेक्टिंग रॉडचा आता अनालिसिस करायचा आहे. मग मी कनेक्टिंग रॉडच्या अनालिसिससाठी प्री प्रोसेसिंग म्हणजे काय काय करणार बघा. आता पहिल्यांदा कनेक्टिंग रॉड 3D मॉडेल बनवणार. तुम्ही ते ANSYS मध्ये बनवा किंवा दुसऱ्या कुठल्याही सॉफ्टवेअर मध्ये बनवा आणि तिकडनं इम्पोर्ट करून आणा. म्हणजे काय झालं तर तुम्ही ते मॉडेल बनवलं 3D मॉडेल. ठीक आहे. म्हणजे तुमची जिओमेट्री क्रिएट झाली. जिओमेट्री क्रिएट झाल्यानंतर तुम्ही काय करणार त्याला मटेरियल अप्लाय करणार. आता त्याचं मटेरियल कुठलं आहे तर कनेक्टिंग रॉड म्हणजे नॉर्मली आपण मीडियम कार्बन स्टील वापरतो. ठीक आहे. त्यामुळे मीडियम कार्बन स्टील मटेरियल वापरलं. ठीक आहे. होमोजिनियस मटेरियल वापरल्यानंतर मग तुम्ही मेशिंगकडे जाणार आहे. पण मेशिंगच्या अगोदर तुम्हाला नंबर ऑफ एलिमेंट्स ठरवायला पाहिजेत. मग तुम्ही काय करणार? हा कनेक्टिंग रॉडला किती एलिमेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं, त्यानंतर त्याचे नोड्स कुठले असायला पाहिजेत. मग मेशिंगकडे येणार. मग तुम्ही नंबर ऑफ नोड्स ठरवली की मग मेशिंगकडे येणार. मग तो ट्रायंग्युलर पाहिजे का क्वाड्रिलॅटरल पाहिजे का हायर ऑर्डर पाहिजे हे तुम्ही त्या मेशिंग मध्ये ठरवणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला मेशिंग करून घ्यायला लागणार. आता नॉर्मली काय होते सॉफ्टवेअर मध्ये मेशिंग तयार होते पण ते मेशिंग जे जनरेट झाले ते पुन्हा तुम्हाला रिफाईन आणि करायला लागते. तुम्ही आहे त्या मेशिंग वरती पण रिझल्ट काढू शकताय पण काय होते त्याच्यामध्ये रिझल्ट मध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे नॉर्मली आपण मेशिंग जे जनरेट केले ते काय करतो पुन्हा रिफाईन करतो. म्हणजे इथं मेशिंग आलं. म्हणजे ह्या दोघांचा एकमेकाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. मेशिंग झाल्यानंतर मग त्यातल्या नोड वरती मी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट देणार. आता हा शेवटचा नोड आहे. त्या शेवटच्या नोडवर मला फोर्स द्यायला पाहिजे. हा शेवटचा नोड आहे त्याच्यावरती मला डिस्प्लेसमेंट द्यायला पाहिजे. म्हणजे ही फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ही कुठे येणार पाहून माझ्या त्या इलेमेंटच्या शेवटचे जे नोड्स असतील त्या नोड्स वरती येणार. आणि एवढं जर झालं एवढ्या सगळ्या गोष्टी अप्लाय केल्या म्हणजे बघा तुमचं काय झालं आता प्री प्रोसेसिंग झालं. मग प्री प्रोसेसिंग झाल्यानंतर मग आता सॉफ्टवेअर काय करणार? मग कॅल्क्युलेशन चालू करणार. बरोबर आहे काय? म्हणून आपण सगळ्या व्हॅल्यू अप्लाय केल्या की आपण थोडा वेळ बसतो बघा बघत सॉफ्टवेअर वरती ते किती पर्सेंटेज झाले कॅल्क्युलेशन हे दाखवत असते. ठीक आहे. त्यामुळे ती जी प्रोसेस असते ती प्रोसेस म्हणजे काय असते सोल्युशन. आणि जे आतापर्यंत आपण ते प्रॉब्लेम म्हणून सॉल्व्ह करत होतो. जे आतापर्यंत आपण जे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ती कुठली स्टेप करत होतो? प्रोसेसिंगची स्टेप करत होतो. ठीक आहे. ही बाळांनो काय प्री प्रोसेसिंग. ठीक आहे. मग आता या प्री प्रोसेसिंग बद्दल जर पेपरमध्ये विचारलं या प्री प्रोसेसिंग बद्दल पेपरमध्ये जर विचारलं तर तुम्हाला काय काय लिहायला लागणार? आता ते मी इन डिटेल जरा प्रत्येक गोष्ट सांगत जातो. मी पहिल्यांदा बोलतो बाळांनो जिओमेट्री क्रिएशन बद्दल. ठीक आहे. ही प्रोसेस जी आहे ही काय करते बाळांनो? कन्सिस्ट ऑफ जनरेशन ऑफ कॅड डाटा. नॉर्मली आपण कॅड डाटा 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर वरती किंवा तुमच्या FEA सॉफ्टवेअर वरती बनवतो. आता ही जी जिओमेट्री तुम्ही क्रिएट करताय त्यावेळेला तुम्ही काय करताय बाय युजिंग द नोड्स किंवा की पॉइंट्स ज्या एकमेकाला कनेक्ट होतात त्या पॉइंट्सना म्हणतो आपण की पॉइंट्स. आणि हे सगळे नोड ज्या वेळेला तुम्ही एकमेकाला कनेक्ट करताय ते कुठले असतात? 0 डिग्री टू 3D. ठीक आहे. त्यानंतर जे इलेमेंट तुम्ही क्रिएट केलेले आहेत
तो जो डाटा आहे तो IGES लिहून ठेवतो, IGES किंवा .stp किंवा .stl या 3 वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. या 3 वेगवेगळ्या फॉर्मॅट मधून पाहून काय करायचं, इम्पोर्ट करून घ्यायची आपल्या FEAच्या सॉफ्टवेअर म्हणजे ANSYS वरती. तुम्ही कुठल्याही बाकीच्या फॉर्मॅटच्या जर फाईल घेतल्या तर त्या इम्पोर्ट होणार नाही. त्या 3 फॉर्मॅटच्या फाईल्स या गावतात पाहून आपण इम्पोर्ट करून घेतो. आता म्हणजे माझ्याकडे जॉमेट्री क्रिएट झाली, मी दुसऱ्या सॉफ्टवेअर बनवली, ह्या 3 वेगवेगळ्या फाईल आहेत. समजा मी नॉर्मली IGES सगळे वापरतात, IGES फॉर्मॅटमध्ये मी कन्वर्ट केली आणि ती इम्पोर्ट करून घेतली. तुम्ही बाकीच्या फॉर्मॅटमध्ये घेतली तर काय होते, नॉर्मली त्यातला काही डाटा मिस व्हायची पॉसिबिलिटी असते आणि असं काही वेळेला होतं. त्यामुळे IGES फॉर्मॅट काय करायचं म्हणजे कन्वर्ट करायची, सेव्ह करायची आणि ती फाईल इम्पोर्ट करायची. त्यानंतर आता दुसरी स्टेप आली ती म्हणजे मटेरियल प्रॉपर्टी. आता मटेरियल प्रॉपर्टी हा नॉर्मली काय पाहणं की त्या मटेरियल प्रॉपर्टीवरती त्याच्या डिस्प्लेसमेंट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी काय असतात डिपेंड असतात. त्यामुळे आपल्याला यंग्स मॉड्युलस म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E, पॉइझन्स रेशो, ठीक आहे, किंवा बल्क मॉड्युलस, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ किंवा डेन्सिटी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमच्या कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहेत. त्यामुळे आपण मटेरियल इथे काय करणार पाहणं, अप्लाय करणार. अप्लाय केल्यानंतर तिसरी गोष्ट आहे म्हणजे मेशिंग, जे मगाशी मी काय बोललो नव्हतो. आता मी मेशिंग बद्दल सांगतो. नॉर्मली मेशिंग म्हणजे काय पाहणं, डिस्क्रिटायझेशन. दिलेला कॉम्पोनंट आपण काय करतो, आपण असे नंबर ऑफ ह्याच्यामध्ये स्मॉल स्मॉल एलिमेंट मध्ये कन्वर्ट करतो. आता मी हे जे इथं मेशिंग करायला लागले, या मेशिंग मध्ये मी बघा सगळे काय घेतलं, क्वाड्रिलॅटरल इलेमेंट घेतलं, क्वाड्रिलॅटरल. आता या क्वाड्रिलॅटरल मधले काही इलेमेंट हे हायर ऑर्डरचे आहेत. त्यामुळे तुम्हाला मेशिंग जे करायचं आहे डिस्क्रिटायझेशन हे कंटिन्युअस डोमेन मध्ये आणि डिवायडेड इंटू नंबर ऑफ सब डोमेन्स मध्ये पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय, इकडचं मेशिंग केलंय मध्ये सोडून दिले, इकडे मेशिंग केलं असं नाही, कंटिन्युअस मेशिंग. ठीक आहे, आणि तुमचा हा एक इलेमेंट आहे, हा तुमचा एक डोमेन झाला आणि त्याच्यामध्ये हे सगळे सब डोमेन झाले. मग ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ मेशिंग यूज करू शकताय. ठीक आहे, जे आता पण आपण बघत आलोय, क्वाड्रिलॅटरल, ट्रायंग्युलर, हायर ऑर्डर, टेट्राहेड्रॉन, ठीक आहे, किंवा काही वेळेला ब्रिक मेशिंग, त्यातल्या कुठल्याही टाइपचं मेशिंग काय करतात यूज करतात. आणि आपलं अॅक्युरसी जे आहे, अॅक्युरसी ऑफ द सोल्युशन ही नॉर्मली ह्या मेशिंग वरती डिपेंड असते. म्हणजे आपलं सोल्युशन जे डिपेंड आहे ते कशावरती आहे, मेशिंग वरती. म्हणून मगाशी मी काय म्हटलं, मेशिंग पहिला करतात आणि नंतर पुन्हा हे मेशिंग रिफाईन आणि करतात का, कारण की पूर्ण सोल्युशन हे मेशिंग वरती डिपेंड असतं. त्याच्यानंतर लास्ट स्टेप म्हणजे बाउंड्री कंडिशन. आता या बाउंड्री कंडिशन मध्ये काय करणार मी, बेसिक माझ्याकडे 2 टाईपच्या बाउंड्री कंडिशन आहेत. एक म्हणजे डिस्प्लेसमेंट, दुसरा म्हणजे फोर्स. आता डिस्प्लेसमेंट आणि फोर्स म्हणजे काय, या बीमला अप्लाय केलेले ते कन्स्ट्रेंट आहे. कन्स्ट्रेंट म्हणजे काय, फक्त फोर्स डाऊनवर्डच आहे, अपवर्ड नाही आहे. म्हणजे हे कन्स्ट्रेंट आहे, फक्त मूव्ह झालं तर डाऊनवर्डच मूव्ह होणार, किंवा हा एंड फिक्स आहे, हा एंड मूव्ह होणार नाही. म्हणजे ह्याला अप्लाय केलेला कन्स्ट्रेंट आहे की हे मूव्ह होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे बाउंड्री कंडिशन म्हणजे काय, थोडक्यात आपण त्या जिओमेट्रीला कन्स्ट्रेंट अप्लाय करतो आणि ते कन्स्ट्रेंट हे इथं जे अप्लाय केलं प्रॉब्लेम मध्ये ते व्हर्च्युअल आहे, पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये सेम कंडिशन आहे. सेम कंडिशनचे व्हर्च्युअल आपण बाउंड्री कंडिशन काय करतो म्हणून इथं अप्लाय करतो. मग हे अप्लाय केल्यानंतर आपल्याकडे 2 टाईपच्या बाउंड्री कंडिशन, एक म्हणजे फोर्स, दुसरी म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता मी पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट बाउंड्री कंडिशन कडे येतो. डिस्प्लेसमेंट बाउंड्री कंडिशन ह्याच्यामध्ये पुन्हा 2 टाईप डिस्प्लेसमेंट बाउंड्री कंडिशन. त्यातला पहिला जो टाईप आहे तो म्हणजे ट्रान्सलेशनल. आणि नॉर्मली ट्रान्सलेशनल हे 3D असतो, म्हणजे एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन, म्हणजे तुम्ही एक्स वाय झेड. आणि दुसरा आहे ते रोटेशनल. रोटेशनल मध्ये पुन्हा रोटेशन अबाउट एक्स, रोटेशन अबाउट वाय ऍक्सिस आणि रोटेशन अबाउट झेड ऍक्सिस. म्हणजे डिस्प्लेसमेंट पुन्हा तुम्हाला 6 टाईपचे अप्लाय करावे लागतील. ट्रान्सलेशनल इन एक्स, ट्रान्सलेशनल इन वाय, ट्रान्सलेशनल इन झेड. आणि जर त्याच्यावरती मोमेंट किंवा कपल ऍक्ट होत असेल किंवा ती बॉडी रोटेट होत असेल तर रोटेशनल अबाउट एक्स, रोटेशनल अबाउट वाय, रोटेशनल अबाउट झेड. जे पुन्हा ह्या 2 टाईपच्या ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल बाउंड्री कंडिशन तुम्हाला काय करावं लागतील, अप्लाय करावं लागतील. आता फोर्स बाउंड्री कंडिशन जे आहेत, फोर्स बाउंड्री कंडिशन ते इथे. आता फोर्स बाउंड्री कंडिशन मध्ये पण पुन्हा 2 टाईप आले. ठीक आहे, कुठले कुठले, लिनियर फोर्सेस किंवा कपल. कपल म्हणजे मोमेंट, म्हणजे लिनियर फोर्सेस तुम्हाला अप्लाय करता येतील किंवा तुम्हाला काय करता येईल, कपल अप्लाय करता येईल. ठीक आहे, मी आता एक एक्झाम्पल दाखवतो. समजा एक स्टेप्ड बार आहे, दोन्ही एंडला फिक्स आहे.
तर इथं जो फोर्स अप्लाय झालाय तुम्ही असं दाखवला. ठीक आहे, हे झालं बघा तुमचा फोर्स बाउंड्री कंडिशन. समजा बीम आहे, बीम, आणि मी हा दाखवला. हा काय झाला बघा त्याचा कपल, म्हणजे त्या पॉईंटला त्याचा काय झाला, कपल ऍक्ट झाला. मग तुम्हाला असे फोर्सचे किंवा कपलचे म्हणजे रोटरीचे तुम्हाला काय करावं लागतं, बाउंड्री कंडिशन अप्लाय करावं लागतील फॉर द स्ट्रक्चरल अनालिसिस. आता हीच बाउंड्री कंडिशन मी जी तुम्हाला सांगितली, ती बाउंड्री कंडिशन ह्या केससाठी हा समजा नोड 1 आहे, हा समजा नोड 2 आहे, हा समजा नोड 3 आहे. तर नोड 1 ला डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे. नोड 3 ला डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे. नोड 2 ची काहीतरी डिस्प्लेसमेंट असणार. तसंच या प्रॉब्लेम मध्ये आपण सोडवले, तसंच हे झालं डिस्प्लेसमेंट बाउंड्री कंडिशन. आता जर फोर्स बाउंड्री कंडिशन बघायची असेल तर नोड 2 ला इथे काय तर फोर्स दिलाय पी, नोड 1 ला आणि नोड 3 ला हे फिक्स एंड असल्यामुळे इथं रिॲक्शन जनरेट होणार. मग मी इथे लिहितो, इथं रिॲक्शन जनरेट होणार. इथं बाळानो काय पी, इथं काय रिॲक्शन जनरेट होणार, आणि ही बाळाची काय डिस्प्लेसमेंट बाउंड्री कंडिशन. ठीक आहे, त्यामुळे ह्या दोन टाईपच्या बाउंड्री कंडिशन आपण नेहमी अप्लाय करत आलेलो आहे. आता मी इन सगळं आता हे समराइज करतो. प्री प्रोसेसिंग, आता प्री प्रोसेसिंग कसं समराइज करतो बघा. इन जनरल काय बघा, ह्याच्यामध्ये आपण काय केला, एक डाटा फाईल जनरेट केली. ती कशासाठी यूज केली, फॉर अनालिसिस साठी यूज केली. एक डाटा फाईल जनरेट केल्यानंतर इलेमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स आणि लोड वेक्टर्स ह्याचं कॅल्क्युलेशन हे बॅकग्राऊंडला होत राहते. हे ज्यावेळी तुम्ही बनवताय की नाही मेशिंग वगैरे, झालं की प्रत्येक इलेमेंटचा, या इलेमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स आणि मग सगळ्या इलेमेंटचे स्टिफनेस मॅट्रिक्स आणि सगळ्यांचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स हा बॅकग्राऊंडला तयार होतो. तसंच तुम्ही जिथे जिथे फोर्स टाकलात त्याचे लोड्स कुठं आहेत हे सगळे जनरेट होतात. मग हे सगळं जनरेट झालं की तुम्ही त्याला मटेरियल अप्लाय करताय, म्हणजे ज्या अननोन व्हॅल्यू आहेत म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वगैरे ते सगळ्या त्याला मिळतात. मग आपण त्याच्यावरती बाउंड्री कंडिशन टाकली की मग त्याचं लगेच पुढची प्रोसेस कुठे चालू होते, सोल्युशनची स्टेप चालू होती. ठीक आहे, त्यामुळे मी आता जे आज सांगितलं हे सगळं हे म्हणजे काय बाळानो, प्री प्रोसेसिंगची स्टेप. त्या प्री प्रोसेसिंग मध्ये तुम्हाला ह्या एवढ्या गोष्टी येणार आहेत. आता पेपरमध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन काय असतो, एक्सप्लेन प्री प्रोसेसिंग इन एफईए अनालिसिस. प्री प्रोसेसिंग इन एफईए अनालिसिस ज्यावेळेला म्हणतील त्यावेळेला तुम्हाला ह्या 4 गोष्टी व्यवस्थित मेन्शन कराव्या लागतील. हे म्हणजे काय, हे म्हणजे काय, हे म्हणजे काय, जे सब टाईप काय, याच्यामध्ये काय काय असते हे तुम्हाला मेन्शन करायला लागणार. ठीक आहे, ही टोटल तुमची स्टेप जे काय झाली बाळानो, प्री प्रोसेसिंगची स्टेप. ठीक आहे, याच्यानंतर दुसरी स्टेप जी आहे प्री प्रोसेसिंग नंतर, पोस्ट प्रोसेसिंग मी उद्या घेणार आहे. ठीक आहे, दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे प्रोसेसिंगची स्टेप. आता प्रोसेसिंगच्या स्टेपला काय केलं बाळानो नक्की आपण, आता प्रोसेसिंगची स्टेप तुम्ही इतकी म्हणजे पहिल्या टॉपिक पासून 5व्या टॉपिक पर्यंत प्रोसेसिंगची स्टेप बघत आलाय. तुम्ही प्रोसेसिंगच्या स्टेपला तुम्ही काय करत होता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता म्हणजे नक्की काय करत होता, सोल्युशन मिळवत. सोल्युशन मिळवत होतं. पण सोल्युशन मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करत होता, सांग. स्ट्रक्चरल अनालिसिस साठी तुम्ही नेहमी हा फॉर्म्युला वापरला, एफ इज इक्वल टू के इंटू एक्स च्या ऐवजी आपण क्यू लिहित होतो. प्री प्रोसेसिंगला सगळ्या गोष्टी मी अप्लाय केल्या, मेशिंग झालं तर हा एक इलेमेंट आहे, ह्याचा लगेच स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होतो, लगेच याचा स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होतो, लगेच याचा स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होतो. असे जेवढे इलेमेंट आहेत तेवढ्या सगळ्यांचे स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होतात. म्हणजेच प्रोसेसिंगच्या स्टेपला काय होतात, प्रत्येकाची स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होतात आणि ह्या सगळ्यांचा कंबाईन म्हणजे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होतो. तो इथे आहे ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. बाउंड्री कंडिशन तर ऑलरेडी अप्लायच केलेलं आहे तुम्ही, प्री प्रोसेसिंगच्या स्टेपलाच अप्लाय केल्या बाउंड्री कंडिशन. त्यामुळे ज्या बाउंड्री कंडिशनच्या व्हॅल्यू आहेत त्या डायरेक्ट इथे येतात. म्हणजे प्रोसेसिंगच्या स्टेपला काय होतं, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होतो. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स ह्या व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी प्री प्रोसेसिंगच्या स्टेपला टाकलेले आहेत आणि मग हे इक्वेशन बाळून काय होते, सॉल्व्ह होते. म्हणजेच प्रोसेसिंगच्या स्टेपला 2 गोष्टी होणार, एक इंडिव्हिज्युअल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होणार
ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स तयार होणार आणि मग तुम्ही ज्या बाउंड्री कंडिशन पुट केल्या त्या ह्या इक्वेशन मध्ये येणार आणि इक्वेशन सॉल्व्ह व्हायला चालू होणार. आणि ही इक्वेशनचं जे कॅल्क्युलेशन आहे ती कॅल्क्युलेशनची स्टेप म्हणजेच काय बनवणं प्रोसेसिंगची स्टेप जी आजपर्यंत आपण प्रत्येक प्रॉब्लेमसाठी काय करत आलेलो आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरची जी नेक्स्ट आहे ती म्हणजेच काय बनवणं पोस्ट प्रोसेसिंग. ठीक आहे. आता पोस्ट प्रोसेसिंग बनवणं मी काय करणार आहे उद्या तुम्हाला सांगणार आहे पोस्ट प्रोसेसिंग. ठीक आहे. पोस्ट प्रोसेसिंग उद्या सांगणार आहे आणि पेपरला याच्यामध्ये अजून एक 2 क्वेश्चन थिअरी जे विचारले जातात त्याच्याबद्दल पण मी उद्या बोलणार आहे. ठीक आहे. मी आजच्या लेक्चरला बघून फक्त इथंच थांबणार आहे प्री प्रोसेसिंगच्या स्टेप नंतर. आता तुम्हाला प्री प्रोसेसिंग मध्ये जर काय डाऊट असेल तर तुम्ही विचारा. प्रोसेसिंगच्या स्टेप बद्दल तुम्हाला कोणीही पेपरमध्ये विचारणार नाही. एक तर प्री प्रोसेसिंग बद्दल विचारतील किंवा पोस्ट प्रोसेसिंग बद्दल विचारतील. थिअरी आहे का सर धडा? काय झालं? थिअरी धडा आहे काय? काय म्हणलंस का काय ऐकू आलं नाही बा. थिअरी आहे काय विचाराले? हा थिअरीज आहे बा पूर्ण थिअरी आहे. ह्याच्यामध्ये काय आहे प्री प्रोसेसिंग मध्ये आपण काय करतोय पोस्ट प्रोसेसिंग मध्ये काय करतोय हे फक्त या टॉपिक मध्ये दिलेलं आहे. म्हणजे कॉम्प्युटर मध्ये बॅकग्राऊंडला काय गोष्टी होत असतात ते इथं आहे सगळं. बॅकग्राऊंडला होणाऱ्या गोष्टी. ठीक आहे. चलो उद्या बाळांनो पोस्ट प्रोसेसिंग आणि मग बाकीच्या गोष्टी बघूया. मी हा संडेला टॉपिक संपवणार आहे संडेला आणि संपतोच तो एकदम बारका टॉपिक आहे. मोजून 10-12 पानं आहेत थिअरीची. किती मार्क लागते? एक 6 मार्काला किंवा 8 मार्काला थिअरीचा क्वेश्चन येईल. ठीक आहे. ओके. चलो